नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 25 मे 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, काल राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात 100 ते 130 रुपयांनी तुरीचे बाजारभाव कमी झालेले आहे। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात दबाव बघायला मिळालेला आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव निघाला, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी 1 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 5400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पटण छत्रपती संभाजीनगर। 5 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 4900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6640, तर सर्वसाधारण दर 5800 रुपये। त्यानंतर भोकर कमीत कमी दर 6351 रुपये, जास्तीत जास्त दर 6370 रुपये, तर सर्वसाधारण दर 6360 रुपये। त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला। आवक आलेली होती 1276 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6100 रुपये, जास्तीत जास्त दर 7165 रुपये। या ठिकाणी देखील मित्रांनो जवळपास 150 रुपयांनी तुरीचे बाजारभाव काल कमी झालेले आहे, तर सर्वसाधारण दर 6900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती। आवक आलेली होती लाल तुरीची 834 क्विंटलची। या ठिकाणी तूर आवकेत देखील कमी झालेले आहे आणि बाजारभावामध्ये देखील 150 रुपयांनी तुरीचे बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो कमी झालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 7000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 6825 रुपये। त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो धुळे। 17 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 5880 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 5970, तर सर्वसाधारण दर 5880। त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव तूर लाल। आवक आलेली होती 25 क्विंटलची। कमीत कमी दर 4300 रुपये, जास्तीत जास्त दर 6161 रुपये, तर सर्वसाधारण दर 5990 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल। आवक आलेली होती 77 क्विंटलची। कमीत कमी दर 6190 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6800, तर सर्वसाधारण दर 6500 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल। आवक आलेली होती 983 क्विंटलची। कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 6990, तर सर्वसाधारण दर 6868 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला। 300 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6410 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6570 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6725 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर तूर लाल। 510 क्विंटल तुरीची आवक। कमीत कमी दर 6375, जास्तीत जास्त दर 6750, तर सर्वसाधारण दर 6600 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर गंगाखेड तूर लाल। आवक आलेली होती 2 क्विंटलची। कमीत कमी दर 6900 रुपये, जास्तीत जास्त दर 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6900 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा शेगाव तूर लाल। आवक आलेली होती 2 क्विंटलची। कमीत कमी दर 6050 रुपये, जास्तीत जास्त दर 6150, तर सर्वसाधारण दर 6100। त्यानंतर बाजार समिती औरा छाजनी तूर लाल। आवक आलेली होती 34 क्विंटलची। कमीत कमी दर 6250 रुपये, जास्तीत जास्त दर 6600, तर सर्वसाधारण दर 6425। त्यानंतर बाजार समिती आहे किनवट तूर लाल। आवक आलेली होती 36 क्विंटलची। कमीत कमी दर 6700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6800, तर सर्वसाधारण दर 6750। त्यानंतर बाजार समिती सिंधी तूर लाल। आवक आलेली होती 13 क्विंटलची। कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 6500, तर सर्वसाधारण दर 6250। त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू। आवक आलेली होती लाल तुरीची 64 क्विंटलची। कमीत कमी दर 6700 रुपये, जास्तीत जास्त दर 6880, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 6750। त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ। लाल तुरीची 9 क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती। कमीत कमी दर 5150 रुपये, जास्तीत जास्त दर 6800, तर सर्वसाधारण दर 6600 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी। 273 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6495, तर जास्तीत जास्त दर 6890 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा। 1425 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6295 रुपये, जास्तीत जास्त दर 7100 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी
₹755. त्यानंतर मानोरा 205 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,500, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹6,841, तर सर्वसाधारण दर ₹6,900 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धर्माबाद. 20 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹5,500, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹6,685 प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर ₹6,200. त्यानंतर लातूर मुरुड 10 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,000, जास्तीत जास्त दर ₹6,400, तर सर्वसाधारण दर ₹6,300. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 2,146 क्विंटलची, कमीत कमी दर ₹5,800, जास्तीत जास्त दर ₹7,175, तर सर्वसाधारण दर मित्रांनो ₹6,250. त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा. 2 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी ₹5,800. त्यानंतर बाजार समिती अक्कलकोट. 62 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर ₹6,300, जास्तीत जास्त दर ₹6,600 प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर ₹6,500. त्यानंतर बाजार समिती वाशिम. लाल तुरीची 900 क्विंटलची आवक या ठिकाणी मित्रांनो वाशिम या ठिकाणी आलेली होती, कमीत कमी दर ₹6,300, जास्तीत जास्त दर ₹6,900, तर सर्वसाधारण दर ₹6,500. त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. 618 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,300, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹6,850, तर सर्वसाधारण दर ₹6,500. त्यानंतर बाजार समिती मलकापूर. 1,530 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,500, जास्तीत जास्त दर ₹7,050, तर सर्वसाधारण दर ₹6,900. त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव. 1,733 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत, कमीत कमी दर ₹6,100, जास्तीत जास्त दर ₹7,050, तर सर्वसाधारण दर ₹6,575. त्यानंतर बाजार समिती आहे कोपरगाव जिल्हा मित्रांनो या ठिकाणी नाशिक. कमीत कमी दर ₹5,000, जास्तीत जास्त दर ₹6,251, तर सर्वसाधारण दर ₹6,125. त्यानंतर बाजार समिती शिरपूर. आवक आलेली होती लाल तुरीची 14 क्विंटलची, कमीत कमी दर ₹5,800, जास्तीत जास्त दर ₹6,251, तर सर्वसाधारण दर ₹6,251. त्यानंतर बाजार समिती आहे लोणार. 224 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,500, जास्तीत जास्त दर या ठिकाणी ₹6,775, तर सर्वसाधारण दर ₹6,687 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव मित्रांनो ₹6,985, जास्तीत जास्त दर आहे. सर्वसाधारण दर होते ₹6,500, तर कमीत कमी दर ₹6,300. त्यानंतर बाजार समिती आहे कळंब धाराशिव. 14 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी दर ₹6,000, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹6,400, तर सर्वसाधारण दर ₹6,300. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मंगरुळपीर जिल्हा वाशिम. 268 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती, कमीत कमी दर ₹6,400, जास्तीत जास्त दर ₹6,770, तर सर्वसाधारण दर ₹6,600 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा. 46 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर ₹6,625, जास्तीत जास्त दर ₹6,760, तर सर्वसाधारण दर ₹6,700. त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी. जिल्हा आहे यवतमाळ. 55 क्विंटल लोकल तुरीची आवक, कमीत कमी दर ₹6,300, जास्तीत जास्त दर ₹7,000 प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर ₹6,800 प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती जालना. पांढऱ्या तुरीची 1200 क्विंटलची आवक, कमीत कमी दर ₹6,400, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹7,000, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी ₹6,700 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई. आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची 125 क्विंटलची, कमीत कमी दर ₹6,000, जास्तीत जास्त दर निघालेले आहे ₹6,700, तर सर्वसाधारण दर ₹6,575 प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील तूर बाजारभावामध्ये मित्रांनो काल बऱ्याचशा ठिकाणी दबाव बघायला मिळालेला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.